तर दुसरीकडे शरद पवार आणि वंचितचा मित्र असलेल्या ठाकरे गटानं वंचितच्या मवियामधल्या प्रवेशाविषयी सकारात्मक वक्तव्य केलंय। पण वंचितनं शिवसेनेशी जागा वाटपाची चर्चा व्हावी अशी अपेक्षा केलेली आहे। काय आहे वंचितची भूमिका सविस्तरपणे बघूयात। प्रकाश आंबेडकर यांनाही आपण इंडियामध्ये सामील करून घेऊ। वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेला आहे। जे कोणी बीजेपीच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सोबत घेऊन चालणं ही काँग्रेसची भूमिका आहे। आम्ही सकारात्मक आहोत। मग नेमकं अडलं कुठे? काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि शरद पवार गट महाविकास आघाडीतल्या या तीनही घटक पक्षाचे नेते वंचितला सोबत घेण्यासाठी अनुकूल असताना मग वंचितचा प्रवेश का लांबतोय? वंचितनं आधी चारही पक्षांना 12-12चा फॉर्म्युला दिला, तसा रीतसर पत्रव्यवहारही केला। त्यानंतर दबाव तंत्र म्हणून थेट ठाकरे गटाला 24-24चाच फॉर्म्युला देऊन टाकला। तरीही महाविकास आघाडीमधला वंचितच्या प्रवेशावर निर्णय काही आला नाही। आता मात्र प्रवेश झाला नसला तरी वंचित महाविकास आघाडीसोबतच राहील असं ज्येष्ठ नेते सांगतात। त्यामुळे जरी वंचितची महाविकास आघाडीसोबतची युती ग्राह्य धरली तरी वंचितकडून हा तिढा लवकरात लवकर सोडवण्याची मागणी होऊ लागली। महाविकास आघाडीतल्या तीनही मुख्य पक्षांनी आपापसात जागांचा तिढा आधी सोडवावा आणि नंतर आमचा विचार करावा असा निर्वाणीचा इशाराच वंचितकडून देण्यात आला। या तीन पक्षांचंच अद्याप जागा वाटपासंदर्भात काही ठरलेलं नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितलं की आधी तुम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागा वाटपाच्या संदर्भातलं जे काही सूत्र आहे ते फायनल करावं आणि तुमच्यात समझोता झाला की मग त्यानंतर आपण बसून पुढच्या गोष्टी ठरवू। इतकंच नाही तर शिवसेना, ठाकरे गट आणि वंचित यांच्यात सैक्य असल्याने तिन्ही पक्षांचे जागा वाटप झाल्यानंतर ठाकरे गट आणि वंचित आपापसात स्वतंत्र जागा वाटप करणार असल्याचं वंचितकडून सांगण्यात आलंय। वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी शिवसेनेच्या नेत्यांना विचारलं की आपली आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांची जागा वाटपासंदर्भातली काही बोलणी फायनल झाली आहे का? तो समझोता तुमच्यातला झालेला आहे का? तर जी माहिती मिळाली ती अशी होती की अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाची बोलणी झालेली नाही आहे। महाविकास आघाडीला अर्थात इंडिया आघाडीला वंचितला सोबत घेणं तसं फायद्याचंच आहे, कारण 2019मध्ये वंचितला मिळालेला मतांचा आकडा काँग्रेसच्या उमेदवारांना पाडायला पुरेसा होता। त्यामुळे काँग्रेसलाही वंचितला फार काळ दूर ठेवता येणं हे परवडणारं नाही। पण निवडणुकीच्या राजकारणात दबावतंत्राच्या खेळीत वंचितचा इंडिया आघाडीतला प्रवेश आणखी किती दिवस रखडणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।